अभ्यास 25वा पंचविंशतितमः पाठः. अभ्यासः किती? 25वा अभ्यास. बघा, आता आपल्याला काही सोपे सोपे रंग समजून घ्यायचे. बर. श्वेतः बऱ्याच जणांचं नाव असतं, मुलांचं पण असतं. श्वेतः म्हणजे पांढरा. ओके. मग आता हे रंग काय आहेत बरं? हे सगळे रंग काय आहेत? विशेषण आहेत. बरोबर ना? ते एखाद्या अ, विशेषाची, वस्तूची काय विशेष माहिती सांगतात. म्हणजे ते काय आहेत? विशेषण आहेत. मग मी पुल्लिंगामध्ये मुद्दामून लिहितो. श्वेतः म्हणजे पांढरा. ओके. पांढरा. मग आता इथं मी लिहू शकतो एक वाक्य. श्वेतः हंसः. पांढरा हंस. श्वेतः शशकः. पांढरा ससा. बगळा. ससा. ससा. श्वेतः बकः. पांढरा बगळा. ठीक आहे. हा. श्वेतः हंसः सरोवरे वसति. छोटस वाक्य. श्वेतः हंसः. मग आता स्त्रीलिंग असेल तर श्वेता. बरोबर. श्वेता धेनुः लिहून टाकतो इथे. श्वेता धेनुः. धेनु स्त्रीलिंग शब्द आहे. श्वेता धेनुः वने चरती. चालते किंवा चरते काही म्हणा. श्वेता धेनुः, कारण की हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. हरित. हरित पुल्लिंगामध्ये लिहितो. हरित म्हणजे हिरवा. हिरवा. बघा. हरितः शुकः. हरितः शुकः सत्यं वदति. हिरवा पोपट काय बोलतो? खरं बोलतो. हरितः शुकः. हरिता. हरिता वनस्पतीः. वनस्पतीः. हिरवी वनस्पती अ, रोगम अपनयती. रोग काय करते? घालवून टाकते. रिमूव्ह करते. काय? हिरवी वनस्पती. वनस्पती झाड छोटस एखादं वनस्पती, आपण त्याला वनस्पतीच म्हणतो मराठीत पण. ठीक आहे. नंतर नीलह. नीलह म्हणजे निळा. निळा. बघा. नीलह. हम्म, नील. ओके. इंग्लिश नपुंसकलिंग बनवूया. नीलम कमलम सरोवरे शोभते. विराजते पण गेलेलं आहे आपल्याला. शोभते. तुम्हाला आठवत असेल तर. निळ कमळ. मग आता कमलम नपुंसकलिंग असल्यामुळे नीलच झालं नीलम. पुल्लिंग असेल तर नीलह आणि पुल्लिंग शब्द. नील स्त्रीलिंग असेल तर नीला आणि नीला. स्त्रीलिंग शब्द. ओके. नीला नौका. निळ्या रंगाची नौका. जले तरती. निळ्या रंगाची. नीलह पुल्लिंग शब्द. अं, नीलह निळ. पुल्लिंग शब्द सांगा एखादा. निळा ब्ल्यू सिटी आकाश. राजस्थानमध्ये. हा. नीलह आकाशः. नीलः आकाशः अस्ति किंवा आकाशः नील. नीलः आकाशः शोभते. निळं आकाश काय शोभून दिसतं. मग लिंगानुसार मी इथं लिहून टाकतो चला. नीलः आकाशः. आकाशः. आणि काय म्हटलं होतं आपण? नीला
नीला काय म्हटलं होतं? नौका. निळी नौका. ठीक आहे. नील ह. नंतर पीत ह. पिवळा. पिवळा. ओके. अ पिवळा काय असते जनरली? आंबा. ओके. पीतम आम्रम. पीतम आम्रम खादामी. मी पिवळा आंबा खातो. पीतम आम्रम. पीतम वस्त्रम. पीतम अंबरम म्हणून झालं पीतांबर. म्हणजे पिवळं हम्म. वस्त्र. पीतांबरम. पीतः दंतः. दात. पिवळा दात. किंवा पीतः. चला, नपुंसकलिंग झालं, स्त्रीलिंग. पीता. अं, विणा. पिवळा विणा. जस्ट सांगायचं म्हणून. पीता विणा. विणा. ओके. पिवळा. नंतर रक्त. रक्त म्हणजे लाल. 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 बघा. रक्त. रक्त. सूर्य भ्राजते. या मागच्या पाठात बघितलं. लाल सूर्य काय चमकतो. भ्राजते. अ, रक्ता. लाल शाटिका या धड्यामध्ये जाणार आहे. लाल साडी. शाटिका. माता धरती. आई काय करते? लाल साडी घालते. आणि नपुंसकलिंग. रक्तम पत्रम. लाल रंगाचं पान. पत्रम शब्दाचे दोन अर्थ. किंवा रक्तम पर्णम. कन्फ्युजनच नको. रक्तम पर्णम. रक्त शेवटचं कृष्ण म्हणजे काळा. काळा. कृष्णम फलकम म्हणजे ब्लॅकबोर्ड. कृष्णम फलकम. कृष्णम फलकम. कृष्ण पुल्लिंग शब्द सांगा. कृष्ण बालक. केसाला. केश आणि बहुवचन असेल तर केशाहा. मग केशा. कृष्णाहा केशाहा. काळे केस. श्वेताहा केशाहा. केशाहाच पुल्लिंगच आहे. मग कृष्ण आणि कृष्णा. कृष्णा स्त्रीलिंग शब्द. काळी धेनू. गाय. हम्म. धेनू. अच्छा. काळी गाय. कपिला काळी गाय. बघा आता मग सोपं सोपं हे. श्वेत पांढरा. हरित हिरवा. नील निळा. पीत पिवळा. रक्त लाल. कृष्ण काळा. बर. आता शेवटची एक संधी आपण पाहूया आणि मग थांबूया. हे काय विशेषणं होती फक्त. आपण ती पाठामध्ये वापरणार आहे. एक संधी आपण पाहूया. संधी अं, अगदी सोपी. सह आणि एका मिनिटात संपणारी संधी. सह आणि एषः यांच्या पुढे जर कोणता व्यंजन आलं, कोणतंही व्यंजन. बापरे, काय संधी बघा. व्यंजन आलं तर विसर्गाचा लोप होतो. त्याच्या पुढे काही येऊ द्या.
स आणि एशच्या पुढे काय स आणि एशच्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तर त्याचा लोप होतो. आता किती उदाहरणं सांगायचे? सह करोती काय होईल बरं? विसर्गाच्या पुढे काय आहे? मागे स असला पाहिजे पण हा एश आणि सहच्या पुढेच, हम्म. सगळीकडे नाही. स मागे मग काय आता होणार? सा करोति. स स करोती. करोति. स करोती. स करोति. हा एषः हसती. हम्म. मग एशच्या पुढे एष कोणतंही व्यंजन आहे? एश. एष हसति. हसति. अगदी सोपी संधी आहे. बघा ऍप्लिकेशन लगेच. हम्म. सह आणि एशहलाच तो रूल आहे. त्याच्या पुढे कोणतंही व्यंजन येऊ द्या. सघोषोधार्त राष्ट्रानाम कुठे गेलं? स स स तुम्ही पण बघा. सघोषोधार्त राष्ट्रानाम हा बघा. झालाय विसर्गाचा लोप. इथे लोप व्हायची काहीच गरजच नव्हती. कारण की विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आहे. मग उत्व टू व्हायला पाहिजे. इथे लिहितो. विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर काय होतं? विसर्गाचा उ होतो. ही आपली उत्वटू संधी होती. मग इथे हम्म. उत्वटू नाही झाली, डायरेक्ट लोप झालाय. लोपची संधी तर वेगळीच आहे. मग हा जो नियम आहे हा उत्व दोनला ओव्हर पॉवर करतो म्हणजे दाबतो. मग म्हणून हा नियम जो आहे हा काय अधिक बलवान आहे. म्हणजे उत्व दोन पेक्षा सह आणि एशह लोपचा नियम बलवान आहे. म्हणून उत्व दोन जरी होत असली तरी पण त्या ठिकाणी काय होतो? लोपच होऊन जातो. बघा अजून एक दोन आपण उदाहरण बघूया. तर सह घोष उत्व दोन व्हायला पाहिजे होती पण झाली अं, उत्व लोप तीन म्हणूया त्याला आपण. ठीक आहे. सोपा नियम आहे. स स स स स एशः पण बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे. आपल्याला थोडंसं बारीक बघावं लागेल. तुम्ही पण बघा, मी पण बघतो. एशः हम्म, सह आणि एशः यांच्या पुढे जर कोणताही व्यंजन आलं तर विसर्गाचा लोप होतो. एशः 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 बघा सहचं आपल्याला एक सापडलं. एश मे एश एश हम्म, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. काम एष क्रोध एष तिसऱ्या अध्यायामध्ये हा तिथेच उडी मारूया आपण. आता शोधायची गरज नाही. बघा झालं का इथे? एशः पाहिजे, हम्म. इथे पण एशः पाहिजे. एश असं कुठलं रूपच नाही. सह तौ ते त्याचंच काय होतं? एशः येतो येते. मग इथे एशहचा लोप झालेला आहे. मग या ठिकाणी विसर्गाचा ओ व्हायला पाहिजे कारण की र काय आहे? मृदू व्यंजन आहे. उत्व दोन व्हायला पाहिजे. उत्व दोन न होता एशः मधल्या विसर्गाचा लोप झालेला आहे. मग आपण ह्याला नाव द्यायचं म्हणून उत्व तीन म्हणूया. ठीक आहे. मग काय संधी आहे? सहच्या पुढे कोणतंही व्यंजन आलं किंवा एशच्या पुढे बघा सह इथं झालंय. सह काले नेह महता योगो नष्ट स एवायमे. स काय आहे? हो तो सहच आहे पण त्याचा लोप झालेला आहे. दोन लगेच सापडले आपल्याला. अजून एक एशाचं सापडलं तर लय बरं होईल. सह 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 एशः हम्म, एश एशलाही विसर्गाचा लोप होतो. एष मे सर्वधर्माणां
बघा, सनिश्चयेन योक्तव्य, सह विसर्गाचा झालेला आहे लोप. तर दुसऱ्या अध्यायात आहे ना श्लोक हे? सांगा. 39 क्रमांकाचा येईल वाटतं. एषा ते विहिता संख्ये. 39 क्रमांकाचा आहे. आय थिंक ते एशा आहे का एश आहे, एशा ते एशा आहे ते. एक मिनिट बघूया आपण. हम्म, 39 नंबरचा ना. बघा इथे पण सतया श्रद्धया सह आहे, लोप झालेला आहे. हम्म, हा कुठे दुसऱ्या अध्यायामध्ये 39 एषा ते विहिता सांख्ये, एषा आहे तिथे बहुतेक. हा एषा आहे, एषा. एषः नाही, एषा ते विहिता सांख्ये. ओके. मग एषा स्त्रीलिंग झालं. एष पाहिजे का? हा एषः पाहिजे, शच पाहिजे. ओके. एक एष भेटलंच पाहिजे आपल्याला. हम्म, कोणाला आठवतोय श्लोक? एष, अय्यो, आपण अर्धी गीता पालटी झाली. म्हणजे गेले असतील आधी मधी, पण सर थोडं वेळ. 10व्या अध्यायामध्ये आहे का 40वा? 10व्या अध्यायामध्ये. हम्म, हा हम्म. एषः तुद्देशः प्रोक्तः विभूतेर्विस्तरो मया. एषः प्रोक्तः, हे मी तुला सांगितलं. एषः, अशा प्रकारे सह एषः आणि काही रंग आपण पाहिले. बघू शकता तुम्ही स्वतंत्र नंतर सुद्धा. मग सह आणि एषःच्या पुढे फक्त दोघांसाठीच आहे, बाकी कशासाठी नाही. त्याच्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तर काय होणार आहे, त्याचा लोप होणार आहे. या पाठामध्ये ब्रू धातूची रूपे येणार आहेत, जे आपण उवाच उवाच म्हणतो ना. श्री भगवान उवाच, अर्जुन उवाच, हे कशाचं रूप आहे, तर ते ब्रू धातूचं लिट लकारातलं रूप आहे. लिट लकार म्हणजे काय थोडंसं आपण बघू, कारण की ते सारखं येतं भगवद्गीतेमध्ये, म्हणून. ओम शांती शांती शांती.